माता रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या श्री क्षेत्र कौंडिण्यपुरात 25 रोजी पहाटेपासूनच आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। पहाटे महाअभिषेक व महापूजनानंतर भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर खुले करण्यात आले होते। आषाढी एकादशी निमित्त अमरावतीच्या श्री क्षेत्र कौंडिण्यपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती। दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या। सर्वत्र जय हरी विठ्ठलाचा गजर सुरू होता। आषाढी एकादशी निमित्त कौंडिण्यपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानमध्ये महापूजेचे व त्यानंतर भजन कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। विदर्भातील 450 वर्ष जुनी पालखी पंढरपूरला आषाढी एकादशीला जाते, तर आज आषाढी एकादशी असल्याने विदर्भातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी प्रति पंढरपूर म्हणून कौंडिण्यपूर आहेतच। इथूनच आपल्या लाडक्या विठुरायाला भाविक नतमस्तक होतात।